महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो. आज ब्लॉगला सुरुवात करतो. तर मित्रांनो, आपण एका चहाच्या टपरीच्या समोर टेंट लावला होता. तर आता तिथून आपण निघतोय पुढं. तर 19 किलोमीटर चोपता आहे. चोपतामध्ये आपल्याला आज पोहोचतंय. तर तुंगनाथ मध्ये पोहोचतंय आपलं तृतीय केदार. तर मित्रांनो, होऊ शकतं आपण बराच पुढे आलेलो आहे. आता आपली रामप्यारी तयार झाले निघण्यासाठी. तर आपल्याला वर जायचंय तिकडे डोंगरावर. तर चला लवकरच. आता घेतलाय पराठा. तर एकदा नाश्ता करून घेतो आणि त्याच्यानंतर आपण पुढे निघणार आहे. एकदम भारी पराठा खायला. पूर्ण जंगल लागलेलं आहे. तर जंगलाच्या रस्त्याने चाललोय आपण दमादमाने. तर पाहू शकता मित्रांनो, या साईडला जो रोड दिसतो ना, यो खालचा जो रोड दिसतो ना, या रोडने आपण काल आलेलो आहे. पूर्ण 15 किलोमीटर सायकल लोटत आलो आहे. सकाळपासून आता जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर सायकल लोटत आलेलो आहे. पाहू शकता अशा प्रकारे रोड आहे. पूर्ण चढ आहे. तर या चढाने आपण लोटतच चाललेलो आहे सायकल. कारण की बसून सायकल हाणता पण नाही राहिली. तर चला दमादमाने चलो. आपल्याला तुंगनाथ मध्ये पोहोचायच आहे. आज काही परिस्थिती झाली तरी तुंगनाथ मध्ये पोहोचणारच आहे आज. आणि आपण जात असताना आपल्याला लागलाय रुद्रप्रयाग फॉरेस्ट बनवलेलं चोपता आहे. बघू शकता एकदम भारी. बिबट्या, मोर, चिमणी, हरिण, कमळाचे फुलं पण आहेत खाली. बघू शकता एकदम भारी. आपली रामपेरी या साईडला लावली. आपण आलो होतो वर फोटो काढायला. महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, आता तुम्हाला चोपत्याचा एकदा व्ह्यू दाखवतो. आणि एकदम भारी मित्रांनो. तर आपल्याला यायला आता जवळजवळ 5:30 वाजलेले. एकदम भारी व्ह्यू झालेला आहे. आता सगळं ढग आलेले आहेत. तर आता एकदम सूर्यास्त पण व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळे एकदम भारी व्ह्यू आलेला आहे. दाखवतो एकदा तुम्हाला आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहे. तर पाहू शकता, हे बघा आपल्याला या साईडला जायचं आहे. हे बघा आपण आलोय या साईडनं. ते रोड दिसतो का? ते दिसतं त्या पती. हे बघा, हे जे टेंट सारखं दिसतं ना, तिथून आपण आलेलो आहे. असं कसं आहे व्ह्यू? हा भारी आहे का नाही? हे बघा या साईडला खाली आपली रामप्यारी. आणि पाहू शकता मित्रांनो, या साईडला जे डोंगर दिसतो ना खाली, त्या ठिकाणी आपण वर आलेलो आहे. एकदम भारी व्ह्यू झालेला आहे आता.